हॅपी मॉर्निंग, हॅपी संडे. सो आज आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आज आपण 7 चक्रांबद्दल बघूया. काल आपण ऑरा बघितला. ऑरा आपला क्लीन कसा करायचा, स्वतःचा, दुसऱ्यांचा क्लीन कसा करायचा तो पाहिला. आता आपण 7 चक्रांबद्दल जाणून घेऊया, की जी काही निगेटिव्हिटी असते, ती पहिले आपल्या या चक्रांमध्ये प्रवेश करते आणि चक्रांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या चक्रांसंबंधी आपल्याला आजार कसा क्रिएट होतो. ठीक आहे. त्याचबरोबर मी आता जेव्हा सगळ्या चक्रांची मी तुम्हाला काही लक्षणे सांगणार आहे, काही हेल्थ इश्यूज असणार आहेत, काही फायनान्शियल इश्यूज असणार आहेत किंवा काही बेनिफिट पण असणार आहेत. सो जे मी आता सांगेन, तुम्ही स्वतःमध्ये ते कुठेतरी जज करायला सुरुवात करा किंवा तुमच्याशी कुठेतरी रिलेट आहे का या गोष्टी ते बघायला सुरुवात करा. सो आता या सेशनला तुम्ही अगदी लक्षपूर्वक बसायचंय. कारण मध्ये-मध्ये बऱ्याच लेडीज विचारतात, "मॅडम परत रिपीट करा." सो परत रिपीट केलं जाणार नाही. व्हिडिओ बघून तुम्ही ते रिपीट करा. ठीक आहे? चलो. कारण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. ठीक आहे? 7 चक्र. आता पहिल्यांदा जाणून घेऊया आपण. एकच मिनिट. हे 7 चक्र आपल्या शरीरात आहेत. पण आपण या चक्रांना बघू शकत नाही. पण हे चक्र आपल्या शरीरात ऊर्जेच्या स्वरूपामध्ये काम करीत असतात. त्यात अनेक चक्र असतात. छोटी-मोठी अनेक चक्र असतात. जवळ-जवळ 114 किंवा त्यापेक्षाही जास्त असतात. पण त्यातली मेजर महत्त्वाची 7 चक्र आहेत. आणि ही चक्र रंगाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्य करीत असतात. आपण आपल्या डोळ्यांनी या चक्रांना पाहू शकत नाही किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्ही म्हणाल, "मला चक्र स्कॅन करून द्या" किंवा "मला माझ्या चक्रांचं हे पाहिजे." काय आपण काढतो बरं? मला माझ्या चक्रांचं काय म्हणतात बरं? मी आता विसरली तो शब्द. येस, कोणीतरी मला सांगा बरं. एक्स-रे. येस. थँक यू सो मच. आपण म्हणतो मला या गोष्टीचा एक्स-रे पाहिजे आणि तुम्ही म्हणायला गेलात, की मला चक्रांचा एक्स-रे पाहिजे. तर तसं मिळत नाही. कारण हे इनव्हिजिबल स्वरूपात आपल्या शरीरात असतात. आता तुम्ही म्हणालात, "मॅडम चक्र आहेत, इनव्हिजिबल स्वरूपात आहेत." मग कसं कळणार बरं आपल्याला? सो तुमच्यापैकी किती लोकं आहेत, त्यांच्या हातामध्ये, पायामध्ये मुंग्या येतात किंवा रात्री झोपेत असताना किंवा सकाळी उठल्यानंतर लगेच आपल्या पायातून गोळा येतो. याचाच अर्थ असा, की ही एनर्जी आपल्या शरीरामध्ये फिरत असते. बरोबर ना? आणि त्यामुळे चक्राच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात ही एनर्जी कार्य करीत असते, काम करीत असते. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? सो हे चक्र अशा प्रकारे एनर्जीच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्य करीत असते. आपण आता जे वर्तमान काळात जगत आहोत, तर आपलं हे सगळं आयुष्य, जीवन या चक्रांवर अवलंबून आहे. आता ते कसं? जेव्हा हे चक्र आपण आपल्या आईच्या गर्भात तयार होतो, तेव्हा हे चक्र कळीच्या स्वरूपात असतात आणि जसं आपण लहानाचे मोठे होत असतो, तसे लहानाचे मोठे होत असताना हे चक्र अगदी फुलाप्रमाणे उमलतात. पण काही लोकांचे चक्र हे प्रॉपर फुलत नाही. म्हणजेच काय? तर ती लोकं थोडीशी स्पेशल चाइल्ड आपण त्याला बोलू शकतो, की त्या प्रकारामध्ये मोडतात, की त्यांना त्या गोष्टी पूर्णपणे कळत नाही. म्हणजे त्यांचा मेंदू परिपक्व झालेला नसतो. तर ते कशामुळे होतं? तर हे चक्र त्यांच्या शरीरामध्ये संपूर्णतः विकसित झालेले नसतात आणि त्यामुळेच लहानाचे मोठे होत असताना, जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचं कारण आहे, की अ, या चक्रांमध्ये काही ब्लॉकेजेस निर्माण होतात. जसं लहानाचे मोठे होतो, तसं आपली मानसिकता बदलत जाते. आपले आपले विचार बदलत जातात आणि या चक्रांमध्ये ते ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही समस्या निर्माण होतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे? आता अट्यूनमेंट, रेकीमध्ये अट्यूनमेंट का महत्वाचं आहे? सपोज तुमच्या शरीरामध्ये तुमच्या 7 चक्रांमध्ये काही ब्लॉकेजेस आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की 7 चक्रांचं मेडिटेशन फार महत्वाचं आहे. तुम्हाला ते मी ग्रुपमध्ये टाकेनच. त्याचबरोबर या चक्रांना रेकी लेव्हल 1 च्या माध्यमातून या चक्रांना रेकी ग्रँड मास्टर काही थोड्याफार प्रमाणामध्ये काय करतात, ओपन करतात आणि त्यामुळे रेकी लेव्हल 1 मध्ये आपली 4 चक्र ओपन केले जातात. रेकी लेव्हल 2 मध्ये बाकी राहिलेली सगळी 7ही चक्र आपल्याला ओपन करून मिळतात. आणि ओपन केली चक्र ही थोड्याफार प्रमाणात बरं का. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. थोड्याफार प्रमाणात का? कारण आपल्याला साधू संत होऊन हिमालयात जायचं
नाही. आपल्याला आपला संसार करून अध्यात्म करायचंय. आणि थोड्याफार प्रमाणात ओपन केल्यानंतर काय होतं, तर आपल्या जीवनातील ज्या काही छोट्या-मोठ्या समस्या आहेत, त्याच्यावर सोल्युशन, त्याच्यावर जे काही उपाय आहेत, ते आपण स्वतःच काढू शकतो. चक्र ओपन केल्यामुळे आपल्याला एकतर आपले जे ब्लॉकेजेस आहेत, ते निघून जातात. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक, भौतिक समस्या हळू दूर व्हायला सुरुवात होतात. आणि म्हणूनच चक्र मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. सो रेकी लेव्हल 1 मध्ये आपण केवळ चक्र मेडिटेशन घेतो. लेव्हल 2 मध्ये चक्र मेडिटेशन बीज मंत्र घेतो आणि रेकी लेव्हल 2, 3 पुढे त्याच्यामध्ये आणखीन सिम्बॉल ॲड केले जातात. ते सिम्बॉल आपल्याला जास्त प्रकारे बेनिफिट देतात. जसं लेव्हल 1 ची ऊर्जा जी असते ती फक्त 10% असते. त्याच्यामध्ये स्वतःचं स्वयंशुद्धीकरण. लेव्हल 2 मध्ये ती आपली एनर्जी 10% वरून 50% होते. त्याचं कारण आहे की लेव्हल 2 मध्ये आपल्याला काही मॅजिकली सिम्बॉल मिळतात, मास्टर सिम्बॉल. आणि लेव्हल 3 मध्ये हे 4ही मास्टर सिम्बॉल आपल्याला मिळून करुणा रेकीमधले काही सिम्बॉल मिळतात आणि त्यामुळे आपली पॉवर 50% वरून टोटली 100% वाढते. आणि म्हणूनच रेकी मास्टर लेव्हल ही फार महत्वाची लेव्हल आहे रेकीमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? असेल तर मला हँड रेज करा. ओके, चलो. थँक यू सो मच. आता आपण पुढे जाऊया आणि सगळ्यांचे कॅमेरे ऑन पाहिजे. तुम्ही घरी जेवण बनवताय ते पण मला दिसलं पाहिजे. आणि मी जसं सांगितलेलं, की तुमचं कॉन्सन्ट्रेशन इथे असायला पाहिजे. का बरं? आपण मल्टीटास्किंग करत असतो. त्यामुळे आता थोडा वेळ थांबवा. आपल्याला स्वतःवर फोकस करायचंय. ठीक आहे? सो आता आपण पुढे बघूया. काल मी घेतलं होतं तुमचं ऑरा. सो जेव्हा ही निगेटिव्ह एनर्जी, कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असू शकते. ही निगेटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्या ऑरामध्ये प्रवेश करते, ऑरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या ज्या चक्रामध्ये ती प्रवेश करते, त्या चक्रांसंबंधी आपल्याला एखादा आजार निर्माण होतो. ठीक आहे? सो मेडिकल सायन्समध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही चक्र वगैरे, पण त्यांना हे सगळं माहिती असतं. आणि म्हणूनच आता आपला मेडिकल सायन्सचा लोगो काय आलेला आहे? कुंडलिनीचा. तुम्ही चेक करू शकता. जी लोकं मेडिकल फील्डमध्ये आहेत त्यांना हे माहीत असेल मे बी. बरोबर? सो आता आपण प्रत्येक चक्राचं काय बेनिफिट आहे, काय डिसएडव्हांटेजेस आहेत आणि त्यामध्ये तुमच्याशी कुठलं चक्र रिलेट करतंय, ते आता तुम्ही चेक करायचंय. सो सगळे रेडी आहेत? चलो. नोटबुक घ्या, तुमचं पेन घ्या. मी स्क्रीन शेअर करते. सो पहिलं आहे आपलं क्राउन चक्र, म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणतात सहस्त्रार चक्र. ठीक आहे? आता क्राउन चक्रामुळे काय होतं? याचा रंग पहिला जाणून घेऊया. हे आपलं क्राउन चक्र आहे, जे आपल्या या डोक्याच्या कवटीजवळ असतं. ठीक आहे? त्याचा रंग आहे जांभळा, पर्पल कलर. या चक्रामुळे काय होतं, तर आपली आध्यात्मिक प्रगती होते. आपल्या शरीरामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, जी निगेटिव्हिटी आहे, ती दूर व्हायला सुरुवात होते. पण हे चक्र जर ब्लॉक असेल, तर ती निगेटिव्हिटी मात्र आणखीन वाढते. डिप्रेशनमध्ये जातं, आपल्याला झोप येत नाही, क्लॅरिटी येत नाही, की एक्झॅक्टली आयुष्याचं ध्येय काय आहे. माहितीये तुम्हाला या ध्येयामुळेच बरीच माणसं हे ध्येय क्लिअर न झाल्यामुळे बरीच माणसं आपलं आयुष्य अगदी 60 ओलांडली तरी कळत नाही की नक्की काय करायचंय. सो आपल्या जीवनामध्ये एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट, मला काय हवंय, मला कुठल्या फील्डमध्ये काम करायचंय, मला कुठल्या क्षेत्रात जायचंय, हे कळण्यासाठी क्लॅरिटी हवी असते. आणि ती क्लॅरिटी कोणाला मिळते? ज्यांचं हे क्राउन चक्र बॅलन्स असतं त्यांना मिळते. आता इम्बॅलन्स असेल, तर काय होतं त्यांच्यामधला आत्मविश्वास निघून जातो. त्या व्यक्तीच्या मनात कधीही काहीही विचार येतात. सैरभैर मनस्थिती निर्माण होते. या व्यक्ती भूतकाळातल्या आठवणींमध्ये जास्त रमतात. आता आपल्याला ऑब्व्हियसली आपल्याला आपला प्रेझेंट टेन्स चांगला गेला पाहिजे, वर्तमान काळ चांगला गेला पाहिजे. पण ही लोकं भूतकाळाच्याच आठवणीत असतात. पण तुमचा तो भूतकाळ चांगला असेल तर वेल एंड गुड. की भूतकाळातल्या आठवणी चांगल्या असतील, तर त्या आठवणीमधून सुद्धा माणूस छान जगू शकतो. पण होतं काय, जर हा भूतकाळ आपला पास्ट वाईट असेल, बऱ्याच कटू आठवणी असतील, बरेच धोके, कोणी फसवलेलं अशा आठवणी असतील, तर त्या का बरं कवटाळून ठेवायच्या?
आणि त्या कवटाळून ठेवल्यामुळे काय होतं, तर क्लॅरिटी येत नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठेतरी स्टक होतो. एक्झॅक्टली माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? मला कुठे जायचंय? याबद्दल काहीही कळत नाही आणि त्यामुळे पदरी निराशा येते. बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. या लोकांची वृत्ती पण कशी असते? स्वार्थी प्रवृत्ती असते. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ बघतात. मला हवंय, मला हवंय, मला हवंय. फक्त मीवर कॉन्सन्ट्रेट करतात. माझ्या आजूबाजूला कोण लोकं आहेत, त्यांना ती गोष्ट मिळो न मिळो मला काही पडलेलं नाही. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? त्याचबरोबर ज्या लोकांचं हे सहस्रार चक्र म्हणजेच क्राउन चक्र बॅलन्स नसतं, तर त्या लोकांना युनिव्हर्सल मेसेज सुद्धा येत नाही. काही लोकांचं बघा सिक्स्थ सेन्स, इंट्युशन पॉवर खूप स्ट्राँग असते. काही गोष्टी त्यांना आधीच कळतात किंवा दिसतात, भास होतात प्रत्यक्षात. मग ते कसं ते युनिव्हर्सचं मेसेज त्या लोकांपर्यंत प्रॉपर पोहोचतात आणि काही लोकांपर्यंत ते मेसेज पोहोचत नाही. कारण ती लोकं त्या पायरीपर्यंत आलेलीच नसतात. ठीक आहे? सो त्यासाठी आपल्याला हे आपलं सहस्त्रार चक्र म्हणजेच क्राउन चक्र पॉवरफुल करणं गरजेचं आहे. ही लोकं जर त्यांचं क्राउन चक्र प्रॉपर असेल, बॅलन्स असेल, तर ही लोकं आकर्षक प्रवृत्तीची असतात. यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास ठोसून भरलेला असतो. या लोकांना अगदी झिरोपासून ही लोकं बनू शकतात. एवढा त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असतो. पण नसेल तर व्हाईस वर्सा. बरं हे राजेंद्र पाटील कोण आहेत बरं? त्यांच्याकडे लाईट खूप चमकते. बंद करा बरं. व्हिडिओ बंद करा मग तुमचा. प्रवासात आहात तर नका व्हिडिओ ऑफ करा. ठीक आहे? कारण माझं मग लक्ष डायव्हर्ट होतंय. आणि ज्या लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्या लोकांचंच मी आज थ्रोट चक्र स्कॅन करून देणार आहे. सो मला माहिती आहे डे 1 पासून कोणाकोणाचे व्हिडिओ ऑन आहेत. ठीक आहे? कारण रेकॉर्डिंग मी पण स्टार्टिंगला बघते, की कॅमेरे कोणाचे ऑन आहेत. ओके, चला आपण आता स्टार्ट करूया. सेकंड चक्र. सेकंड आहे आपलं थर्ड आय चक्र. म्हणजे हे आपण ज्या ठिकाणी लेडीज टिकली लावतात, 2 आयब्रोच्या थोडंसं वर. त्याला म्हणतात थर्ड आय चक्र किंवा आज्ञा चक्र. आता हे थर्ड आय चक्र कोणाकोणाचं ओपन असतं, त्याच्या काय बेनिफिट मिळतात ते आपण बघूया. ज्या लोकांचं हे थर्ड आय चक्र ओपन असतं, बॅलन्स असतं, ती लोकं आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे म्हणजे खूप छान पर्सनॅलिटीचे असतात, स्पष्ट बोलणारे असतात आणि स्वभावाने सुद्धा प्रसन्न असतात. कुठल्याही व्यक्तीचं पूर्वग्रह न बाळगता आपलं स्वतःचं असं मत बनवतात. काही लोकं असतात बघा, की दुसऱ्यांच्या बोलण्यानुसार ठरवतात, जज करतात एखाद्या माणसाला, की हां, याने मला सांगितलं ह्याच्याशी बोलू नको, हा व्यक्ती असा-असा आहे किंवा तो फलाना-फलाना असा-असा व्यक्ती आहे. तर नाही. तर ही लोकं कशी असतात, मी स्वतः पहिलं जज करणार, स्वतः एक्सपिरियन्स घेणार, की ही व्यक्ती कशी आहे, माझ्याबरोबर तिचं हे वागणं कसं आहे किंवा इतरांबरोबर कसं आहे, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघणार आणि मग मी जज करणार. सो तुमचं जर हे चक्र बॅलन्स नसेल, ब्लॉक असेल, तर तुम्ही दुसऱ्या काही पूर्वग्रह न बाळगता दुसरं जे बोलतात तेच तुम्ही ऐकता, फॉलो करता. सो या चक्राचा रंग आहे ब्लू, डार्क ब्लू कलर आणि हे दिव्य शक्तींचं केंद्र आहे. ज्यांचं हे चक्र ओपन असतं, त्यांच्यामध्ये इंट्युशन पॉवर खूप छान असते आणि ज्या लोकांचं हे चक्र ब्लॉक असतं, त्यांना मायग्रेनसारखा त्रास होतो, सायनस, इन्सोमेनिया यांसारखे आजार होतात. सारखे जीवनामध्ये काही ना काहीतरी टेन्शन ज्याचे असतात. ताणतणाव, राग, द्वेष, इतरांची प्रगती न बघणं, त्यांच्यावर त्यांचा राग-राग करणं, स्वतः कर्तृत्व नसणं, पण दुसऱ्यांच्या प्रगतीच्या आड येणं. ठीक आहे? सो अशा प्रवृत्तीची सुद्धा माणसं असतात. स्पष्ट न बोलणारी. जर त्यांचं हे चक्र ब्लॉक असेल तर. आणि ही लोकं सुद्धा काल्पनिक जगात फार रमतात. व्यवहारात सुद्धा ही लोकं नकारात्मक असतात. कोणी या व्यक्तीशी व्यवहार केला, की त्या व्यक्तींना नकारात्मकच अनुभव येतात. कारण यांचे व्यवहार स्पष्ट नसतात. जर ते ब्लॉक असेल तर. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? त्यानंतर आपलं थर्ड आहे थ्रोट चक्र. हे आपलं थ्रोट जवळ असतं ते थ्रोट चक्र ज्याचा रंग आहे स्काय, विशुद्ध चक्र. ओके. आता तुमच्यापैकी किती लोकं आहेत, की ते व्यक्त होतात? हँड रेज करा बरं. व्यक्त होतात म्हणजे आपल्या मनातलं स्पष्ट सांगतात कोणाला तरी, शेअरिंग करतात. व्हेरी गुड. सो बघा, आपल्या मनामध्ये काय चाललंय
ते कुठेतरी जाऊन शेअरिंग करणं फार गरजेचं आहे. आपल्याला आपल्या मनामध्ये जे दुःख आहे, जी सल आहे, त्याला काहीतरी आउटलेट देणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ते मनात साठवून ठेवता, तोपर्यंत तुम्ही त्या थ्रोट चक्रामध्ये काहीतरी ब्लॉकेजेस निर्माण करतात. त्या थ्रोट चक्रासंबंधी काहीतरी आजार तुम्हाला निर्माण होतो आणि मोस्ट ऑफ लेडीजला घशासंबंधी काहीतरी आजार, मेजर आजार, थ्रोट कॅन्सर असू शकेल, घशासंबंधी कुठलाही आजार, श्वसनाचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. थायरॉइड असे बरेच आजार त्याच्यामुळे होऊ शकतात आणि म्हणूनच आपले थ्रोट चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. कसं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने ते आपल्याला करायला पाहिजे, तर व्यक्त व्हायला पाहिजे. फार कमी लोकं असतात, जी व्यक्त होतात आणि काही लोकं असतात त्यांना व्यक्त व्हायला, बोलायला आवडतं. बघा, अति बडबड पण वाईट, पण व्यक्त न होणं हे सुद्धा वाईट आहे ना आणि त्यामुळे आपल्या मनात जे चाललंय ते व्यक्त व्हा. कोणतरी तुमची जवळची व्यक्ती असेल, तिच्याजवळ व्यक्त व्हा, की बाबा या व्यक्तीमुळे मला इन फ्युचर काही त्रास नाहीये किंवा काही धोका नाहीये, तर त्या व्यक्तीजवळ तुम्हाला व्यक्त व्हायचंय. तुम्हाला असं वाटलं, की नाही या जगामध्ये सगळी माणसं अशीच आहेत. मग काय करायचं एक डायरी घ्या. त्या डायरीमध्ये तुम्हाला जे काही दुःख आहे ते लिहून काढा आणि मग तुम्हाला असा अनुभव येईल, की मी जे काही लिहितोय ते 2 ते 3 वेळा वाचल्यानंतर आपल्याला कळतं, अरे आपलं दुःख काही एवढं मोठं नाही. आपल्याला आधी खूप मोठं वाटतं आणि आपण ते खूप कवटाळून ठेवतो. पण नंतर कळतं, की आपलं दुःख एवढं मोठं नाही. कारण का आपण ते 3-4 वेळा वाचलेलं असतो. जसं की एखादा लेसन जेव्हा नवीन-नवीन वाचतो, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये खूप एक्साइटमेंट आपली वाढते. बरोबर ना? कुठलीही गोष्ट नवीन-नवीन करायला घ्या, एक्साइटमेंट वाढते. पण ती गोष्ट जेव्हा यूज्ड टू होऊन जाते, तेव्हा त्याच्यामध्ये काही एक्साइटमेंट असते का? तुम्हाला सपोज आता तुमच्या घरामध्ये एखादी नवीन वस्तू आणली आहे. काय असू शकते? आता सगळे कॉमन झालेत म्हणा. सगळ्यांकडे सगळंच असतं. त्यामुळे कोणाचं काही कौतुक नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये एखादी वस्तू नवीन आणली, की कधी माझ्या शेजाऱ्यांना सांगते, पेढे वाटते असं व्हायचं. पण आता असं काय आहे का? आता कॉमन झाले. आता प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये महिन्याला 15 ते 20 ड्रेस एक्स्ट्रा येत असतात. येस ओर नो? त्यामुळे त्याचं कौतुक आहे का? आता रोजच दिवाळी असते. पूर्वी दिवाळीलाच काही फराळ, गोडधोड केलं जायचं. आता रोजचीच दिवाळी. त्यामुळे आपल्या मुलांना ना त्याचं कौतुक, ना त्याचं काही असं वाटत आहे, की आपल्या आईने किंवा आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी असं नवीन घेतलंय किंवा केलंय. आहे का कौतुक पूर्वीच्या मुलांसारखं आता? कारण त्यांना हे आपोआप सहज, इझिली आणि बऱ्याच प्रमाणात क्वांटिटी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळते. बरोबर ना? आणि म्हणूनच आपल्याला हे विशुद्ध चक्र आपलं क्लिअर ठेवायचं आहे. कुठलंही दुःख, कुठलीही सल जर मनात असेल, तर ते व्यक्त व्हा, लिहा. रोज ती डायरी वाचल्यामुळे काय होणार आहे? आपल्याला हळू आपल्या आपण रिलेट करू, की येस हे काहीच नाहीये. मी ज्या व्यक्तींना बघते, त्या व्यक्तींचं दुःख माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. बरोबर ना? आणि वाचून झाली की ती डायरेक्ट तर फाडून टाका किंवा जाळून टाका. जे तुम्हाला योग्य वाटतं ते. कारण आपल्याला भीती वाटत असते, की माझी डायरी कोणी वाचली तर? सो दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे. ठीक आहे? आणि म्हणूनच आपल्याला कम्युनिकेशनद्वारे हे चक्र ओपन करायचं आहे, संवाद साधायचा आहे. ज्या लोकांचं हे थ्रोट चक्र ॲक्टिव्हेट असतं, त्या लोकांचं कम्युनिकेशन फार छान असतं आणि ती व्यक्ती जर पॉलिटिक्समध्ये असेल, राजकारणात असेल, तर त्या व्यक्तीचं स्पीच अनेक लोकांना भुरळ घालणारं असतं, आवडणारं असतं. त्या बोलण्यामुळे अनेक लोकं अगदी घंटो-घंटो म्हणजे तासनतास तिथे थांबतात त्यांचं ते स्पीच ऐकायला. ठीक आहे? तो व्यक्ती लोकांचा लोकप्रिय नेता ठरतो आणि त्यांच्या भाषण कौशल्याने तो अनेकांची मनं जिंकत असतो. आणि म्हणूनच ज्या व्यक्तींचं हे थ्रोटचक्र बॅलन्स नाहीये, त्या लोकांना व्यवस्थित बोलता येत नाही, की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, तोत्रेपणा येतो मध्येच बोलताना. अगदी 16 वर्षाची मुलं वयात आल्यानंतर सुद्धा त्यांना असं जाणवतो, की आधी मला हा त्रास नव्हता, पण जसं मी वय वर्ष 16 गाठलं, तसं माझ्या बोलण्यामध्ये एक तोत्रेपणा आला. आहेत ना अशी मुलं तुमच्या आसपास दिसत असतील तुम्हाला. अचानक तोतरी बोलतात. अ, प, प असं मध्येच एखादा शब्द त्यांना बोलता येत नाही. म्हणजे हे कशामुळे होतं? हे थ्रोट चक्रावर कुठेतरी आपण काम करत नाही. ठीक आहे? आणि थ्रोट चक्र जर इम्बॅलन्स असेल, तर थायरॉइड, घशासंबंधी वेगवेगळे आजार, अगदी घशाचा कॅन्सर यांसारखे आजार होतात. आता तुम्ही फक्त रिलेट करा, की हे माझ्याकडे ही लक्षणं आहेत का?
नाहीतर तुम्ही जाल गुगलवर आणि सर्च करत बसाल थ्रोट कॅन्सरची लक्षणं काय आहेत आणि लगेच लॉ ऑफ अट्रॅक्शन, अरे मला ही लक्षणं याच्यातली 5 पैकी 2 लक्षणं माझ्यामध्ये आहेत. मग करा अट्रॅक्ट आणि मग माझ्या नावाने बॉम्ब करा. हे मॅडमनेच सांगितलं आम्हाला. सो तसं काही करायचं नाही. फक्त तुमचा स्वभाव इथे कुठे रिलेट करतोय का ते पहिलं चेक करा. ठीक आहे? आपली वाणी चांगली पाहिजे, आपलं कम्युनिकेशन इतर लोकांबरोबर चांगलं पाहिजे. मला सांगा, न बोलण्यामुळे तर काही होत नसेल, काही होत नसेल. पण बोलण्यामुळे जर 2 लोकं तुमच्या सानिध्यात येणार असतील, तुमचं किंवा त्यांचं शेअरिंग चांगलं होणार असेल, तर काय वाईट आहे? सो एकटेपणाने आयुष्य जगण्यापेक्षा 4 चौघांमध्ये बोलून चालून आयुष्य जगलेलं वाईट आहे का? बरीच लोकं एकलकोंडी असतात. एकटं-एकटं राहायला आवडतं. आणि त्यामुळे आपल्या शेजारी ती व्यक्ती किती वर्षापासून आहे, ते त्यांच्या शेजारच्या लोकांना सुद्धा माहीत नसतं. सो त्यासाठी आपल्याला हे आपले सगळे चक्र बॅलन्स करायचे आहेत आणि बोलून चालून सगळ्यांबरोबर राहायचं आहे. कारण आपण गेल्यानंतर काय राहतं, फक्त आपल्या आठवणी राहतात. बरोबर ना? आपण काय घेऊन जातो का बरोबर? जन पळभर म्हणतील हाय, हाय, मी जाता राहील कार्य काय. आपण जे काही कार्य करतो, आपल्या चांगल्या आठवणी आपल्याबरोबर राहतात आणि म्हणूनच वेळेतच सगळ्यांबरोबर आपलं रिलेशन चांगलं करा. जिथे स्पॉईल झालं असेल, माघार घ्या. आपण रिलेशनसाठी जर चांगलेपणा माघार घेणार असू आणि ते रिलेशन चांगलं होणार असेल, तर नक्की माघार घ्या. काही प्रॉब्लेम नाही. कोणी बोलणार नाही तुम्हाला, की याने माघार घेतली म्हणून मी याच्याशी बोलायला लागलो. पण जाता-जाता सल नाही ठेवायची मनामध्ये, "अरे, मी याच्याशी आयुष्यभर बोललोच नाही." तुमचे रिलेशन कोणाबरोबर स्पॉईल झाले असतील, तुमच्या बहिणीबरोबर, भावंडांबरोबर, तुमच्या रिलेटिव्हज बरोबर, शेजाऱ्यांबरोबर, तर व्यक्त व्हा. एक सॉरी बोलल्यानंतर जर सारे प्रश्न सॉल्व्ह होणार असतील, तर सॉरी बोलण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. इगो ठेवायचा नाही. मीच का बोलू? मी काही चुकी नाही केली चुकी नसेल केली तुम्ही, पण तुमच्याकडे तो चांगला गुण आहे, की तुम्ही लोकांबरोबर मिक्स होऊ शकता, लोकांना समजून घेऊ शकता. दॅट्स इट. त्याचा कर्मा त्याच्याबरोबर. सेकंड थिंग तुमचे ब्लॉकेजेस निघून जातायत तुमच्या शरीरातले. बरोबर ना? त्यामुळे ओव्हरऑल प्रगती कोणाची होणार आहे? आपलीच. इथपर्यंत क्लिअर आहे, की कोणाला नाही पटले अजून? कारण आपल्यामध्ये इगो खूप असतो. येस ओर नो? चलो. आता आपण पुढे बघूया. हार्ट चक्र. पुढचं आहे आपलं हार्ट चक्र, जे आपल्या हे आहे आपलं हार्ट चक्र, जे आपल्या हृदयाजवळ असतं. त्याचा रंग आहे ग्रीन कलर. ठीक आहे? आता तुम्हाला कळलंच असेल, हार्ट चक्र हृदयाजवळ असतं. हार्ट कशाचं हे आहे? काय शो करतं? तर रिलेशनशिप. सेंटर ऑफ लव्ह, इमोशन्स हे कशाचं प्रतीक आहे? प्रेमाचं, इमोशनचं प्रतीक आहे. ठीक आहे? आपल्या रिलेशनशिपला म्हणजे आपल्या नातेसंबंधांना नियंत्रित करणारं हे चक्र आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे, की हे चक्र बॅलन्स करा. सगळ्यांशी चांगलं बोला. पण आपण काय करतो? ते काय आपल्याला युज्ड टू झालेत ऋषीमुनी वगैरे. पण दुसऱ्याने कोणी सांगितलं तर आपण नक्की करतो. कारण आपल्याला फक्त आपला बेनिफिट बघायचा असतो आणि याच्यामध्ये बेनिफिट काय आहे? ऑब्व्हियसली आपलं हार्ट चक्र हे जर कुठल्या कारणाने ब्लॉक असेल, तर ते बॅलन्स करणं गरजेचं आहे. आपल्या हार्ट चक्रावर आपण जास्त प्रमाणामध्ये फोकस करणं फार गरजेचं आहे. खूप सारा पैसा आहे तुमच्याकडे, खूप पैसा आहे. पण वेळेवर मदत करणारी जर जीवाभावाची माणसं नसतील, तर त्या पैशाचा तुम्ही उपयोग करता किंवा उपभोग करता, तेव्हा काही मजा येईल का तुम्हाला? कारण आपला आनंद शेअरिंग पण करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच नुसता केवळ पैसा, पैसा न करत राहता आपल्या रिलेशनशिपला सुद्धा मेंटेन करणं फार गरजेचं आहे. पैशाच्या अतिमागे लागण्याच्या ऐवजी माणसं जोडा. एक वेळेला पैसा जिथे काम करत नाही, तिथे माणसं काम करतात. म्हणजे आपलं आपलं ज्याच्याशी संबंध बनलेला असतात, ते संबंध काम करतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जगायला शिका. ठीक आहे? निस्वार्थीपणा या गोष्टी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. प्रेम इतरांबरोबर करायला पाहिजे. इतरांना कॉम्प्लिमेंट्स देता आल्या पाहिजे. काही लोकं आहेत ना, त्यांना स्वतः कॉम्प्लिमेंट्स घ्यायला आवडतं, पण दुसऱ्यांना कधीही कॉम्प्लिमेंट्स देणार नाहीत. तुम्ही किती छान दिसा, किती छान बोला, पण कॉम्प्लिमेंट्स त्यांच्या मनातून अजिबात येत नाही.
याचा अर्थ त्यांचं हे चक्र सुद्धा कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही एक गोष्ट दुसऱ्यांना देता तेव्हा 4 चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात. आणि म्हणूनच योग्य वेळी योग्य माणसाला योग्य कॉम्प्लिमेंट्स देणं सुद्धा महत्वाचं आहे. चांगलं काम केलंय, छान बोला म्हणा स्वतःहून छान आहे. तो माणूस कायम तुम्हाला लक्षात ठेवेल, अरे ही ना खूप छान आहे. जर आपण काही चांगलं केलं ना, की लगेच स्वतःहून आपल्याला काहीतरी चांगलं बोलत असते. म्हणजे काय या युनिव्हर्समध्ये कुठले व्हायब्रेशन गेले तुमच्याबद्दल, की ही बाई खूप छान आहे. गुड व्हायब्रेशन. सो हे गुड व्हायब्रेशन कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? ज्यांचं हे हार्ट चक्र ब्लॉक असतं, ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, आता हार्ट अटॅक किती कॉमन झालेला आहे. पूर्वी आपण कधीतरी ऐकायचो. आता अगदी जन्मलेल्या बाळाला सुद्धा सायलेंट हार्ट अटॅक येतो. 16, 24, 20 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतोय. बरोबर ना? याचाच अर्थ एकतर आपलं रुटीन, दुसरं आपलं हे हार्ट चक्र कुठेतरी बॅलन्स नाहीये. ते ब्लॉक झालेलं आहे आणि याचा दुष्परिणाम आपल्या सगळ्या या आपल्या रिलेशनशिपला, आपल्या आरोग्यावर, या सगळ्या गोष्टींवर होतो. आणि म्हणूनच आपल्याला हे हार्ट चक्र बॅलन्स करणं फार, फार गरजेचं आहे. ठीक आहे? जर हे चक्र जर आपलं ब्लॉक असेल, तर आपल्याला अस्थमा, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल यांसारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता आपण पुढच्या चक्रांवर जाऊया. बरं सगळं रिलेट करताय ना तुम्ही आपल्या चक्रांबद्दल? आता पुढे बघूया आपण हे सोलर प्लेक्सेस हार्ट मणिपूर चक्र. याला म्हणतात मणिपूर चक्र. एकच मिनिट. हे आहे मणिपूर चक्र. आपल्या नाभीच्या 4 बोटं हे बघा, हे आपलं आहे मणिपूर चक्र नाभीच्या 4 बोटं वर. त्याचा रंग आहे येलो. आता हे चक्र जर ब्लॉक असेल तर काय होतं? आपण बोलतो ना, आपली म्हण आहे, माणसाच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पोटात दडलेल्या असतात आणि म्हणूनच आपल्याला हे चक्र बॅलन्स करायचंय. जर तुमच्या काही विश असतील, काही ड्रीम्स असतील, गोल्स असतील, तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला या चक्राला बॅलन्स करणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली हे चक्र जर बॅलन्स नसेल, तरी सुद्धा आपल्याला जे हवंय, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट किंवा वी वॉन्ट ते मिळत नाही. स्टेबिलिटी येत नाही आयुष्यामध्ये. आयुष्यभर काही ना काहीतरी करत. आज हा बिझनेस, उद्या तो बिझनेस. पण त्या एकही बिझनेसमध्ये एक ना धड भराभर चिंध्या. काय नक्की करावं? कुठल्या कुठल्या प्रोफेशनमध्ये काम करावं याची आयडिया येत नाही. आज एक झालं, हां, त्याच्यामध्ये थोडाफार बेनिफिट मिळालं, 2 वर्षांनी प्रोफेशन चेंज. परत आणखीन 2 वर्षांनी प्रोफेशन चेंज. सुरुवातीला हे ठीक आहे, जेव्हा आपला उमेदीचा काळ असतो, आपण यंग असतो, तेव्हा ठीक आहे. बरीच लोकं या सगळ्या गोष्टी करतात. पण एक वयाची 30शी गाठल्यानंतर आपल्यामध्ये ती स्टेबिलिटी येणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरच काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या या मणिपूर चक्राला बॅलन्स करणं फार, फार महत्वाचं आहे. ठीक आहे? सो ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स असतं, अशा व्यक्ती खंबीर असतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. स्वतःच्या गोल्सला, ध्येयांना, स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात आणि त्यांची स्वप्न पूर्ण होतात. त्याचबरोबर या व्यक्ती स्वतःसह इतरांचा सुद्धा रिस्पेक्ट करतात. त्यांच्यामध्ये एक छान लीडरशिपची क्वालिटी असते. आता हे चक्र जर बॅलन्स नसेल, तर डायबिटीज, डायजेशन, जॉन्डिस यांसारखे आजार होतात. त्यानंतर ॲसिडिटी सारखा आजार होतो. ठीक आहे. पोटामध्ये पोटाचे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो आता हे बघ पाहिलं आपण मणिपूर चक्र. आता आपल्या दुसऱ्या चक्रावर आपण येऊया स्वादिष्टान चक्र. आता याच्यावर विशेष लक्ष केंद्रित करायचंय, विशेषतः स्त्रियांनी. सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. ठीक आहे? याच्यावर विशेष लक्ष द्या सगळ्यांनी बरं. स्वादिष्टान चक्र कुठे असतं आपल्या? तर नाभीच्या 4 बोटं खाली. त्याचा रंग आहे ऑरेंज. प्रत्येक स्त्रीला या निसर्गाने, या परमेश्वराने एक वरदान दिलेलं असतं आईपणाचं, मातृत्वाचं. पण काही वेळेला असं होतं, की हे वरदान बऱ्याच स्त्रियांकडून हिसकावलं जातं. त्यांना नाही आई बनता येत. याचं असं कारण आहे, की हे चक्र, या चक्रामध्ये कुठेतरी अडचणी असतात, कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांना आईपणाचं सुख उपभोगता येत नाही.
सो त्यासाठी आपलं हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. कधी कधी असं होतं की अगदी 14-15 वर्षानंतर सुद्धा त्यांना बाळ होतं. ते कशामुळे होतं, की त्या वेळेला त्यांचं ते चक्र मग प्रॉपर बॅलन्स झालेलं असतं आणि म्हणूनच अशा मॅजिकली अनुभव ती लोकं आपल्या आयुष्यामध्ये घेतात. ठीक आहे? सो हे चक्र बॅलन्स होणं फार गरजेचं आहे. लेडीजला मासिक धर्माचे काही आजार आहेत, पाळी डिले होणं किंवा क पहिली रेग्युलर येणं आणि नंतर कुठेतरी मिस होणं, इरेग्युलर होणं. सर हे सगळे कशाचे लक्षण आहेत? तर तुमचं हे सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्या फीलिंग्स बदलतात, तुमचे इमोशन चेंज होतात, तुमच्यामधला तो कॉन्फिडन्स निघून जातो. काही व्यक्तींना सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. क्रिएटिव्हिटी येत नाही त्यांना आणि त्यामुळे हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर हे चक्र आणखीन कुठल्या कारणासाठी कारणीभूत आहे? तर पोटाचे आजार. काही लोकांना युरिन संबंधी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात. लेडीजला गर्भाशयाचे आजार आणि मोस्ट ऑफ मेजॉरिटी कोणाला सांगितलेत मी प्रॉब्लेम क्रिएट होतात? लेडीजला. गर्भाशयासंबंधी किंवा त्यांना मानसिक आजार होतात, की हे मानसिक आजार म्हणजे मेंटली, इमोशनली एवढे ही लोकं डिस्टर्ब होतात, की अक्षरशः डिप्रेशनमध्ये जातात. ठीक आहे? आणि त्यासाठी आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. अगेन एक मोस्ट इम्पोर्टंट रिझन, की ज्या लोकांच्या जीवनामध्ये कुठेतरी पैसे स्टक झालेले आहेत, ब्लॉकेजेस झालेले आहेत. कॅश फ्लो जसा पहिला होता तसा होत नाहीये किंवा पैशांसंबंधी वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. तर समजून जायचं, की तुमचं हे चक्र बॅलन्स नाहीये. हे चक्र स्वादिष्टान चक्र आणि पुढचं मूलाधार चक्र. ठीक आहे? सो आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आता सगळ्यात शेवटचं चक्र आपण बघूया, मूलाधार चक्र. रूट चक्र, मूलाधार चक्र. हे कुठे लोकेट आहे? बेस ऑफ द स्पाइन. आपल्या स्पाइनच्या अगदी खाली. आपण मराठीमध्ये म्हणतो त्याला माकड हाडाजवळ किंवा आपण असं म्हणू शकतो, की आपल्या युरिनची आणि आपल्या टॉयलेटची जागा. तिथे जी जी मर्ज होते तिथे हे चक्र बसलेलं आहे. ठीक आहे? या चक्रामुळे माणसाच्या शरीरामध्ये चेतना शक्ती निर्माण होते. एक जोम आपण म्हणतो ना, एक एनर्जी. सो ती एनर्जी निर्माण होते या चक्रामुळे. जर हे चक्र व्यवस्थित काम करत नसेल, ब्लॉक झालेलं असेल, तर माणसामध्ये आळस निर्माण होतो. की काम करायची इच्छा होत नाही. बाहेर गेल्यानंतर खूप छान वाटतं. घरी आल्यानंतर आळस येतो. काम करायची इच्छा निर्माण होत नाही. ठीक आहे? आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, की मला बाहेर छान वाटतं, पण घरी आलं की कंटाळा येतो. काही कामच करावंसं वाटत नाही. सो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ही लोकं डाउन झालेली असतात. छोट्या-छोट्या कारणावरून राग येणं, त्रस्त होणं, अतिस्वार्थ मनात निर्माण होणं. आता हे मिळालं, आता ते आणखीन, आणखीन, आणखीन. पण कुठे थांबायचं हे या लोकांना माहीत नसतं. सतत टेन्शनमध्ये, चिंताग्रस्त, बेचैन आहे आतमध्ये कसं बेचैनी असते, निराशाजनक असं आयुष्य असतं. डायजेशन, कामात लक्ष लागत नाही आणि या लोकांना सांधेदुखी, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम किंवा स्पाइन रिलेटेड काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच असतो. तर त्या लोकांसाठी आपलं हे स्पाइन म्हणजेच आपलं हे मूलाधार चक्र, रूट चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? सो आजपर्यंतच्या जीवनात आपण कळत-नकळत बऱ्याच काही चुका केलेल्या आहेत, अपराध केलेले असतात. बरोबर आहे ना? आणि त्यानंतर आपण काय विचार करतो? आता आपण या मॅडमचं सेशन अटेंड केलंय. आता आपल्याला काय व्हायला पाहिजे? त्याच्यातून लगेच सुटका मिळायला पाहिजे. आता आपण हा कोर्स करू आणि लगेच आपण त्याच्यातून मोकळे होऊ. बरोबर ना? बरीच लोकं असं मनात विचार आणतात. तर तसं नाही. आपल्याला लगेच रिझल्ट मिळतात का? नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते प्रॉपर. आणि हे मी तुम्हाला सगळे चक्रांबद्दल नॉलेज दिलेलं आहे. त्याचं कारण काय आहे बरं? येस, की रेकीद्वारे आपले हे सगळे चक्र बॅलन्स व्हायला मदत होतात. आणि म्हणूनच आपल्याला चक्र बॅलन्सिंग करणं फार गरजेचं आहे. रेकी काय करते? तर रेकी आपल्या या चक्रांना बॅलन्सिंग करण्याचं, चार्ज करण्याचं काम करते.
इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? बरं, रेकीची एकदा प्रार्थना करूया, आपण प्रॅक्टिस करूया प्रार्थनेची, म्हणजे ती प्रार्थना तुम्हाला इझिली होऊन जाईल. सो सगळ्यांनी आपले हात रब करा. येस. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाहत मध्ये, अनाहत मधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा, डिवाइन एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ज्या क्षणी तुम्ही प्रॅक्टिस करायला लागाल त्या क्षणी तुमच्या दोन्ही हातातून एक एनर्जीचा फ्लो व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही तो फील करू शकाल. सो यासाठी आपल्याला अशा प्रकारची ही रेग्युलर प्रॅक्टिस प्रार्थना करायची आहे. याला म्हणतात रेकीला कॉल करणं किंवा रेकीची प्रार्थना, आणि ही तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आता आपल्याला स्वतःला रेकी घ्यायचे, हिलिंग करायचे. मग काय करायचे? प्रार्थना बोलून झाली की आपल्या या थर्ड आय मध्ये आपले दोन्ही हात असे छताच्या दिशेने करायचे किंवा असे ठेवा, पिरॅमिड शेप मध्ये ठेवा. ओके. आणि आपल्या या थर्ड आय मध्ये व्हिज्युअलाइज करायचंय. काय व्हिज्युअलाइज करायचे? आज मला काय करायचंय? आजचा माझा दिवस खूप छान गेलेला आहे. त्याचबरोबर एका प्रकाशाच्या व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये किंवा एका सर्कलमध्ये आपण स्वतःला एका एनर्जीच्या सर्कलमध्ये, त्याला म्हणतात प्रोटेक्शन शील्ड, ते मी पुढे सांगेन तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सुरक्षित केलेलं आहे. असं पण म्हणायचंय की मी या डिवाइन एनर्जीच्या प्रोटेक्शन शील्डमध्ये स्वतःला सुरक्षित केलेलं आहे. प्रोटेक्ट, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट. आजचा माझा दिवस खूप छान गेलेला आहे. आज मी जी कामं हातात घेतलेली आहेत, ती खूप छान आनंदाने आणि सहजपणे माझ्याकडून झालेली आहेत. ठीक आहे. आपल्या हातातून ते एनर्जीचा फ्लो सुरू होऊन संपेपर्यंत आपल्या हात असेच ठेवायचे. हा फ्लो संपला की काय करायचंय? थँक यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी, थँक यू डिवाइन एनर्जी, थँक यू युनिव्हर्स. आणि त्यानंतर सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 त्या एनर्जी पासून डिटॅच व्हायचं आहे. कुठल्याही निगेटिव्ह एनर्जी पासून डिटॅच. इथपर्यंत क्लिअर आहे? तो ही प्रार्थना तुम्हाला रेग्युलर करायची आहे. आता मी 1-2 जणांचं स्कॅन करते, बघूया कोणाचं थ्रोट चक्र किती बॅलन्स आहे. चला. जे रेग्युलर आहेत, ज्या ज्या लोकांनी मला कमिटेड केलं होतं की येस मॅडम, आम्ही 7 दिवस तुमचा क्लास रेग्युलर जॉईन करणार, व्हिडिओ ऑन ठेवणार, त्या लोकांसाठी आहे. बघूया तुम्ही कोण माझ्याशी किती खरं बोलताय, खोटं बोलताय, त्याच्यावरून हे कळेल. हे आहे स्कॅनर, आणि आपल्याला हे थ्रोट चक्राबद्दल बघून घेऊया आपण. कोण व्यक्ती किती बोलते, किती मनात ठेवते, त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. कारण मला तुमच्याबद्दल काहीच माहित नाही. चला, हँड रेज करा बरं. कोणाचं घेऊ मी? माझ्या स्क्रीन समोर कोण कोण दिसतायत आता बघूया. हा, चला, वंदना मॅडमला घेते मी. त्या रेग्युलर बसतात आणि मला त्या रोज दिसतात. चला, वंदना मॅडम, तुमचे दोन्ही डोळे बंद करायचे आणि आणखीन थोडस मागे जायचंय. तुमचा मोबाईल प्रॉपर सेट करा. हा, चष्मा काढून ठेवा 2 मिनिटासाठी आणि थोडस मागे जा आणखी. येस, तुमचं नाव काय आणि कुठून आहात ते सांगा मला. वंदना किरत, मी आहे ठाण्यावरून. ओके. सर, पूर्ण नाव सांगा, सरनेम सगळं सांगा. वंदना वामन किरत. डोळे बंद करायचे ना. येस, डोळे ओपन करा. स्कॅनर एवढंच ओपन झालंय मला. जास्त शेअरिंग करत नाही, राईट? बरंच मनात साठून ठेवता. मला असं वाटतं करते, पण आता तुम्ही बोलताय तर मला आता डाऊट येतोय. बऱ्याच नाही. गोष्टी ज्या सांगायच्या असतात त्या सांगत नाही. हा. बरोबर ना? हो. शेअरिंग, जे शेअरिंग व्हायला पाहिजे ते होत नाही तुमच्याकडून.
बाकी बडबड करताय, पण जे हा. मस्ट आहे ते होत नाहीये. ते कुठेतरी आहे अजून तुमच्या मनात. खूप आहे. येस येस. बरोबर? हो. चलो नेक्स्ट. मंजिरी. मंजिरी होतात 7 दिवस आहात का तुम्ही कंटिन्यू? व्हिडिओ ऑन आहे का? ओके चला. येस मॅम. नाव सांगा मला पूर्ण. आवाज अनम्यूट करा. हा. मंजिरी राकेश पाटील, बारामती आहे. बारामती. ओके. डोळे बंद करा हलकेसे. येस. मंजिरी मॅडम ओपन करा. 70% ओपन आहे. बरंच बोलता का? किंवा शेअरिंग करता बऱ्यापैकी? हो मॅम. 70% ओपन आहे म्हणजे तुमचं शेअरिंग चांगलं आहे. इतरांशी बोलणं वगैरे चांगलं आहे. तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे. आहे का असं की मी कुठे चुकतेय? नाही नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. ओके चलो. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. येस. एक मिनिट. चला आता आपण कोणाला घेऊया? नाही, गावांवर बसलेल्या लोकांचं नाही घेणार आहे. हा, स्मिता मॅडम. स्मिता पाठारे. मॅडम कॅमेरा व्यवस्थित सेट करा आणि थोडंसं मागे जा. मला आणखीन तुमचं शरीर दिसलं पाहिजे थोडंसं. तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते सांगा. आवाज. एक मिनिट. अनम्यूट करा. हा. मीता महेंद्र पाठारे, मी राहणार कल्याण. ओके. आणखीन मागे व्हा थोडी. मोबाईल व्यवस्थित सेट करा. तुमचं छत जास्त दिसतंय. हा. आता बरोबर आहे. ओपन कर मॅडम डोळे. तेवढंस नाही होते मॅडम तुमच्याकडून. कमी बोललं जाते. शेअरिंग कमी होती. नाही, मी बोलकी आहे. नाही काय मॅडम, असेल जे बोलायचं आहे ते नाही बोलत आहात तुम्ही. दुःख लपून ठेवताय. नाही हो. ज्या गोष्टी शेअरिंग करायच्या आहेत त्या शेअर होत नाहीये. आधीपासूनच असं आहे की आताच व्हायला लागले? नाही, करायची मी, पण कधी कधी लोक ना गैरफायदा घेतात त्या गोष्टीचा. म्हणजे नाही, कुटुंब आहे. मी काय म्हणाली, कोणाशी व्यक्त व्हायचंय? जे आपले जवळचे आहेत, क्लोज आहेत त्यांच्याशी. बाकी सगळ्यांचं नाही. हा. ते तुम्ही पण काय विश्वासघात करतात ना मॅडम. तुम्ही काय करताय? इतर गोष्टी बोलताय, पण ज्याच्यावर तुम्हाला सोल्युशन पाहिजे कोणाकडून तरी, त्या गोष्टी तुम्ही लपून ठेवताय. सो त्या गोष्टींबद्दल व्यक्त व्हा. इतर गोष्टी तर सगळे शेअर करतात, पण आपल्या जीवनात जे दुःख चालले त्याच्यावर सोल्युशन शोधण्यासाठी आपल्याकडे काहीतरी आउटलेट असायला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही कमी बोलताय. सो ते शोधा आता. ठीक आहे. चलो. आता मी तुमच्याकडे व्यक्त होणार आहे. नक्की. चलो. सो आता आपण तुमचे काय प्रश्न असतील तर ते घेऊया. ठीक आहे. चला, कोणाला अनम्यूट करू? प्रश्न विचारा. आता स्कॅनिंगला वेळ लागेल आणि आपल्याला संडे आहे. मॅडम, मला रेकीची फी द्यायची आहे, तर मी कुठल्या याच्यावर पाठवू? थांबा ना, अजून आपण आपला कोर्स कुठे मी ओपन केलाय? करणार इथे. अच्छा. नाही, मला तिन्ही लेवल करायचे आहेत, म्हणून मग एकदमच पैसे भरेन मी. हो, एकदमच आपल्याला पे करायचे असतात. डोंट वरी, मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. ओके, ठीक आहे. येस.
बरं किती लोक आहेत की ज्यांना लेवल 2 लेवल 3 बद्दल जाणून घ्यायचे, असे किती लोक आहेत? इमोजीवाले हँड करा किंवा असे हँड करा. ओके ओके चला. आणि बाकी हे लोक आज संडे आहे, आज तर यांचं काय ऑफिस नाही, काही नाही. याचा अर्थ ही लोक व्हिडिओ ऑफ करतात, याचा अर्थ ही लोक अशीच जाणून बुजून करतात, बरोबर ना? सो या लोकांना माझ्याकडून काहीही सपोर्ट मिळणार नाही. हे लोक फक्त ऐकायला आलेले आहेत. इच्छा कांबळे, संजना, या कोण आहेत, शिंदे, सम्यक, पूजा, वर्षा धरपडे, हे शैलजा फुलताने वगैरे, हे सगळे ऐकायला आलेले आहेत. बाकी काही नाही, ऍक्शन घेणारे नाहीये, बरोबर ना? सो ज्या लोकांमध्ये कॉन्फिडन्स असतो, ऍक्शन घेणारे असतात, आज संडे असून सुद्धा तुमचे व्हिडिओ ऑफ आहेत, याचा अर्थ तोच झाला. सो काही ठराविक माणसं आहेत, त्यांनाच त्यांच्या जीवनामध्ये ते मेजर चेंजेस किंवा ट्रान्सफॉर्मेशन आणायचे. सो आपण सोमवारी बघू की आपल्याला लेवल 1 मध्ये काय शिकायचं, लेवल 2 मध्ये आणि लेवल 3 मध्ये काय शिकायचं. ते शिकल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर पुढे काय करायचं, याचं सगळं गायडन्स तुम्हाला सोमवारी दिलं जाईल. आपला एक छोटासा सेशन होईल पहिला, आणि त्यानंतर आता आपण बघूया रेकी लेवल 1 मध्ये अजून आपण पुढे काय शिकणार आहोत. येस, इंटरेस्टेड आहात की चला आपण संपूया हा सेशन? पहिलं ते मला सांगा. येस, कोणीतरी अनम्यूट करून बोला बरं. येस, मंजिरी मॅडम अनम्यूट करून बोला. घेऊया आपण पुढे की इथेच संपूया? नाही, पूजा घेऊ मॅडम. ना मॅम. येस, पूजा मॅडम, घ्यायचं की कॅरी करायचं पुढे? 2 मिनिटाचं आहे की संपूया? हो चालेल, आपण कॅरी करूयात. आणि मला एक क्वेरी होती, मला विचारायचं होतं, आपण ही जी रेकी प्रार्थना असते ती कधी करायची? कधीही करा, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा. आता सपोज आपण थँक्यू बोललो, आता मगाशी तुम्ही सांगितलं की लाईक माझ्या आजच्या दिवसाचं मी सगळं करणार आहे, तर ऍट द एंड ऑफ डे करायचं की डेच्या स्टार्टला गेलं तरी नाही, चालेल? रोज प्रार्थना करून रोज ही सेम प्रार्थना करायची तुम्हाला. कधीही करा, मग ती सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा. सकाळी बोललो, संध्याकाळी सेम बोललो तरी हार्डली चालेल. किती मिनिटं लागतात? फक्त 2 मिनिटं. ठीक आहे, त्यामुळे ती प्रार्थना तुम्हाला करायचीच आहे. हाऊ येईल. आता आपण पुढे बघूया. आता आणखीन आपल्या तुम्ही रेकीची प्रार्थना घेतलात, आपण ऑरा बघितला, ऑरा क्लीन कसा करायचा ते पाहिलं. त्यानंतर आपण बघणार आहोत की या 24 बॉडी पार्ट्सला हिलिंग कसं करायचं. ज्या लोकांना त्या पार्ट्स विषयी आजार आहेत, तर त्या पार्ट्सला हिलिंग कसं करायचं. मग एक प्रॅक्टिकली हिलिंग सेशन मी तुमचा घेणार आहे की ज्या लोकांना मे बी सोमवारी घेईन. त्या सेशनमध्ये ज्या लोकांना काही आजार आहे, डोकेदुखी आहे, छोटे मोठे आजार, डोकेदुखी आहे, किंवा ती लोक थोडंसं डिप्रेशनमध्ये गेलेत, तर ते आपण एक प्रॅक्टिकल हिलिंग घेणार आहोत की त्यामुळे त्या लोकांना किती टक्के, 20%, 30% बेनिफिट त्याचा ऑन दी स्पॉट मिळालेला आहे का, ते आपण चेक करणार आहोत. म्हणजेच काय होईल, तुम्हाला कळेल की दूध का दूध, पाणी का पाणी, ही रेकी वर्क करते की नाही. ठीक आहे. सो तो एक प्रॅक्टिकल सेशन आपण घेणार आहोत. त्यानंतर सेल्फ हिलिंग सेशन म्हणतात त्याला. एनर्जीचा बॉल क्रिएट करायला शिकणार आहोत. 2 एनर्जीचे बॉल आहेत की रेकी टू प्रोटेक्ट युअर सेल्फ, स्वतःला, त्यानंतर आपल्या घराला, घरातील वस्तूंना आपण प्रोटेक्शन द्यायचंय. मग आपण जे अन्न आणि पाणी ग्रहण करतो त्याला चार्ज करायचं. कसं करायचंय? आपली जी मुलं शाळा कॉलेजमध्ये शिकतात त्यांच्या पेनला कसं चार्ज करून द्यायचंय. त्यानंतर पैशांना कसं हील करायचं, हे आपण पुढच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर पास्ट फॉरगिव्हनेस एक पॉवरफुल मेडिटेशन आहे, ते तुमचं मी एक घेणार आहे. ठीक आहे. सो हे सगळे आपले सेशन अजून बाकी आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. आता कोणाचा काही प्रश्न आहे? रुपाली मॅडम विचारा बरं. हँड रेज केलाय, हँड डाऊन करा बरं. त्यामुळे मला कळत नाही तुम्ही प्रश्न विचारताय त्याच्यासाठी हँड रेज आहेत की कशासाठी. मंजिरी मॅडम इमोजीवाला हँड डाऊन करा. हा, येस. रुपाली मॅडम काही क्वेश्चन आहे का? नाही ना. ओके, तुमचा इमोजीवाला हँड रेज आहे. ओके, ठीक आहे. सो आता इथे आपण संपूया आणि उद्याचा आपला सेशन असणार आहे रेकी लेवल 1, लेवल 2 मध्ये काय होतं, लेवल 3 मध्ये, 4 मध्ये, आणि त्याचबरोबर आपल्याला सेल्फ हिलिंग कसं घ्यायचं. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. उद्या भेटूया आता. थँक्यू सो मच.